थेट अचूक बिनधास्त धनंजय मुंडे जय महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गोपीनाथ मुंडेंविषयी जर प्रश्न त्यांना नाही विचारले तर ही मुलाखत अत्यंत अपूर्ण राहील असं मला वाटतं. तुम्ही गोपीनाथ मुंडेंच्या म्हणजे तुमचे गुरु जवळपास म्हणजे नात्याने सुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खोपसला असा आरोप होता. मला एक दिवस आठवतो, ज्या दिवशी स्वतः स्वर्गीय मुंडे साहेबांनी भगवान गडावरती 11 जानेवारी 2012 या तारखेला भगवान बाबांच्या पुण्यतिथी ज्या दिवशी तिथे जमलेल्या भक्तगणांच्या समोर रक्ताचं नातं तोडण्याची घोषणा झाली. पण आज तो विषय काढणं योग्य नाही आहे. आज खऱ्या अर्थानं स्वर्गीय मुंडे साहेबांची पहिली पुण्यतिथी आहे. त्यामुळे खंजीर कुणी कुणाच्या पाठीत खोपसला हा माझ्या दृष्टीनं आज चर्चेचा विषय होऊ शकत नाही. पण परिस्थिती अशी निर्माण नको व्हायला पाहिजे होती, ती परिस्थिती निर्माण झाली आणि 11 जानेवारीला 2012 या दिवशी जे न घडावं ते घडलं. त्यानंतरही बरेच प्रयत्न झाले पण नाही शक्य झालं. त्यामुळं माझ्या दृष्टीने गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही पवारांच्या कंपूत जाऊन बसला, तुम्हाला थोडं तरी आपल्या नात्याविषयी वाटलं नाही? बरोबर. मला एक सांगा, माझ्या जागी तुम्ही आहात. 11 जानेवारी 2012ला जो गडावर जे आमचं पवित्र ठिकाण आहे, आमचं श्रद्धास्थान आहे, त्या ठिकाणी आपली ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यांनीच रक्ताचं नातं भावाशी असणारं तुटण्याची घोषणा केल्यानंतर मी आणि माझ्या वडिलांनी काय करावं? चूक तिथून झाली. मला असं म्हणायचं आहे की ते म्हणजे त्यावेळेस साहेबांची इच्छा होती का नव्हती मला माहीत नाही. पण धनंजय मुंडेंना आमदार पुन्हा राजकारणाची एवढी अपेक्षा निर्माण झाली होती? नाही, मला अपेक्षा काहीच नव्हती. मला राजकारणामध्ये मी आणि माझ्या वडिलांनी स्वतःचं आयुष्य घातलं ते फक्त आदरणीय मुंडे साहेबांना मोठं व्हावं हे पाहण्यासाठी. कारण माझे वडील 21 वर्षाचे होते आणि आदरणीय मुंडे साहेब 10 वर्षाचे होते ज्यावेळेस माझे आजोबा वारले. माझं सोडून द्या, मी तर मोठं झालो आहे, साहेबांकडे पाहून मोठं झालो आहे, साहेबांच्या हाताला धरून मोठं झालो आहे. पण ही परिस्थिती जगाच्या समोर नाही आहेत. कारण ज्यावेळेस एखादा व्यक्ती मोठा होत असतो ना, त्यावेळेस एखादा व्यक्ती त्याच्यासाठी जिजतसुद्धा असतो, स्वतःचं आयुष्य संपत असतं. मग तुम्हाला काय कमी नाही? गोपीनाथरावांनी काय कमी केलं होतं मला? कधीच नाही, मी कधी म्हणलंच नाही काय कमी केलं मला. मग चुलता समजा रागवला नाही, विषय रागवण्याचा. मला सांगा, तुम्ही त्या मी पाहिलेलं आहे की मुंडे साहेबांना धनू याच्याशिवाय काही सुचत नव्हतं. मला सांगा की त्या एका घरामध्ये धनंजय मुंडे होते. संपूर्ण 95च्या काळामध्ये संपूर्ण सत्ता ही धनूच्या हातात होती. नाही, आणि हे चुकीचं आहे. त्यावेळेला एवढं सगळं देऊन सुद्धा तुम्हाला सोडावंसं वाटलं? आता एक पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही ज्या वर्षाचं सांगताय त्या वर्षात मी सिम्बायोसिस कॉलेजला सेकंड इयरला शिकायला होतो. त्यामुळं सत्तेचा आणि माझा त्या काळातला अर्थार्थी संबंध नाही. मी माझं सिम्बायोसिस कॉलेजचे शिक्षण संपवलं 98 एंडला आणि 99ला भाजप आणि शिवसेनेची सत्ता गेली. त्यामुळं माझं शैक्षणिक जीवन सत्तेच्या काळात होतं आणि मी सिम्बायोसिस कॉलेजचा स्टुडंट त्यावेळेस होतो. त्यामुळं एक विषय तुम्ही तुमच्या मनातूनही काढून टाका की त्यावेळेस सत्तेचा माझा काही संबंध नाही. त्यावेळेला जे मंत्र्यांची मुलं होती ते सगळं तुमचं फ्रेंड सर्कल होतं. सगळी सत्ता गोपीनाथ मुंडे यांची सत्ता, तो सगळा जो राजकीय नेते सगळे तुमच्या परिचित होते. एवढं सगळं हळूहळू तुम्हाला मला सांगा की मी त्या कुटुंबातला आहे आणि त्या कुटुंबातला एक असल्यामुळं ओळख असणं आणि सत्ता बघत असणं याच्यात फार फरक आहे. ओळख कोणाची नसते, ओळख प्रत्येकाची असते. आणि ज्यावेळेस मी मुंडे साहेबांच्या कुटुंबातला आहे आणि कुटुंबातला असल्यामुळं माझी ओळख सगळ्यांशी असणं याच्यात चुकीचं काय? मुद्दा हा आहे की हे घडायला न पाहिजे होतं, ते घडलं आणि त्याला ज्यावेळेस रक्ताचं नातं तोडण्याची घोषणा झाली त्यातूनही आम्ही बराच प्रयत्न केला पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही. त्यामुळं त्या काळात साहेबांनी बाजूला केल्यानंतर वेगळं व्हावं लागलं आणि शेवटी राजकारणामध्ये राजकारण करत असताना कुठं ना कुठं हातपाय मारावे लागतात. त्यांचं आणि त्यांचं वैर होतं का नाही होतं हा विषय आज बोलण्याचा नाही आहे. पण
नक्कीच म्हणजे असं व्हायला नको होतं हे मला मनापासून वाटतं आणि याच्यात माझा दोष बिलकुल नाही आहे. पण धनंजय, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमच्या बाजूनी काही प्रयत्न झाले का की जे चाललंय ते चुकीचं आहे, किंवा मला जी अपेक्षा आहे खूप मोठी, मला तिकीट नाही मिळालं, हे नाही मिळालं, मला विधान परिषद नाही हे दिली, पहिल्यांदा माझ्या विधानसभेला चुकीचं असं तुम्ही म्हणता, पण तुमच्या बाजूने काय? नाही 2009ला उमेदवारी मला देण्याच्या बाबतीमध्ये आमच्या घरात निर्णय झाला. तो निर्णय बदलला, पण त्या बदलल्यानंतर सुद्धा आमच्या घरात असं काही वाद नाही झाला. आम्ही पूर्ण ताकदीनं पंकजाताईसाठी आम्ही लढलोत. आम्ही निवडून त्या आल्या, चांगल्या मतानं आल्या. त्याचं श्रेय काय आम्ही घेत नाहीत, पण आमच्या मनात कुठं कटुता किंवा असा काहीच विषय नव्हता. आणि नंतरसुद्धा मी विधान परिषदेवर गेलो. विधान परिषदेवर गेल्यानंतर अशा गोष्टी होणं स्वाभाविक काही गरजच नव्हती. आणि मी त्या मतदारसंघामध्ये काम करायचं का नाही करायचं हा निर्णय 2009लाच झाला होता ना. आमच्या दोघांमध्ये निवडणूक कुणी लढावी हा निर्णय ज्यावेळेस आदरणीय साहेबांनी घेतला, पंकजाताईंनी लढावी, त्यावेळेस आम्ही घर एकत्र राहिलं. खरं जर राजकीय कुठल्या इच्छाशक्तीपोटी जर हा निर्णय घर फुटला असं तुमचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. जर फुटायचं असतं तर त्या क्षणाला फुटलं असतं ज्यावेळेस मला उमेदवारी नाकारली. त्यावेळेस निवडणूक चालू होती, उमेदवारी अर्ज दाखल करायचे बरेचसे दिवस होते, पण असा काहीच विषय आमच्या मनात नव्हता.